वाघूर धरणावर जाणारा हा तो आपला काही औरंगाबाद रोड आहे ना, तिथून जो फाटा आहे, एक फाटा आहे. तिथे 10 किलोमीटरचं अंतर आहे. आहे. त्याचं डांबरीकरणाचं काम करायचं होतं. येस येस येस. तर ते डांबरीकरणाचं टेंडर काढलेलं होतं मी. हा हा. तर मला खडसेंनी फोन केला मंत्रालयात हा हा. की माझा एक अमुक अमुक नावाचा कार्यकर्ता आता तुमच्या केबिन मध्ये लगेच 1 मिनिटात येईल म्हणे. हा तर ते टेंडर त्या कार्यकर्त्याला द्यायचं म्हणे. हा हा. म्हटलं साहेब मी नियम तपासेल हा. आणि नियमात बसत असेल तर आपण त्याला काम देऊ म्हटलं. ही मंत्र्यांची बदमाशी की नाही की तुम्हाला सुचवणं की मी सांगेल त्या माणसाला काम द्या. हा. तर मग तो त्यांचा कार्यकर्ता माझ्याकडे आला हा. आणि मग त्यांनी सांगितलं की साहेबांचा तुम्हाला फोन आला ना म्हटलं हो आला. हा. मग मी ते टेंडर घ्यायसाठी आलो म्हणे. हा. म्हटलं तू टेंडर घ्यायला आला खरं आहे, हा. पण मला पहिल्यांदा तुझी पात्रता सांग. बरोबर. तू आतापर्यंत कोणकोणते कामं केलेले, तुझ्याकडे रजिस्ट्रेशन कोणतं आहे, तुझ्याकडे मशिनरी कोणती आहे, तुझ्याकडे इंजिनियर किती आहे, हे सगळी यादी मला पहिल्यांदा दे. राईट राईट. तरच मी तुला कोरं टेंडर देईन म्हटलं. नुसतं कोरं टेंडर तर मी कामच काय, मी तुला कोरं टेंडर सुद्धा देत नाही म्हटलं या माहितीशिवाय. मग त्याने पुन्हा फोन लावला बाहेर जाऊन खडसेंना की पांढरे साहेब असं असं म्हणतायत ते काही कोरं टेंडर मला देत नाहीये. ओके. पुन्हा फोन केला खडसेंनी मला. ते मी सांगितलं ते काम करायचंय की नाही. म्हटलं मी चुकीचं काम करणार नाही. जर त्याला काही अनुभवच नाही, त्याच्याकडे मशिनरी नाही, त्याच्याकडे इंजिनियर नाही, तर त्याला मी टेंडर कसं काय देऊ म्हटलं. बरोबर. मग मी कायद्याने बांधलेलं आहे म्हटलं हे सगळं तपासायला. मग म्हणे मी काय आदेश देतो ते लक्षात ठेवा. म्हणजे कोण म्हणाले 60 इंच छातीवाले खडसे. हा ते खडसे म्हटले की तू लक्षात ठेव जर माझं ऐकलं नाही तर. अरे बापरे. हा आणि मग मला ते इतकंही म्हटलं मी कोण बोलतोय हे तुला माहिती आहे का. म्हटलं हो माहिती आहे, आमच्या खात्याचे तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहे. मग म्हणे मी काय करू शकतो हे तुला माहिती आहे का. म्हटलं हो माहिती आहे. म्हणे काय करू शकतो. म्हटलं फक्त माझी बदली करू शकता, याच्या पलीकडे काही करू शकत नाही. मग तरी ते म्हणे तरी मी तुला सांगतो टेंडर चुपचाप देऊन टाकायचं आणि माझ्याशी डोकं लावायचं नाही. म्हटलं नियमात बसत असेल तर मी करेल, अन्यथा मी करणार नाही. आणि असं म्हणून मी फोन ठेवून दिला. आणि मग शेवटची तारीख आली टेंडर इश्यूची की आज 5 वाजता ही शेवटची. शोले पिक्चर बनायच्या आधी खडसेंनी असं जर तुम्हाला धमकी दिली असेल तर मला वाटतं की त्या ठिकाणी अमजद खानला गब्बर सिंगची भूमिका देण्याऐवजी खडसेंना दिली असेल जास्त पाहिजे ठरलं असतं. बघा ना तुम्ही पुढे ते टेंडर संपायची जेव्हा मुदत आली टेंडर इश्यू करायची 5 वाजता, 5ला 10 मिनिटं कमी असताना पुन्हा त्यांचा फोन आला खडसेंचा. आता फक्त 10 मिनिटं बाकी आहेत आणि माझा कार्यकर्ता आता तुमच्या केबिन मध्ये येतोय, त्याला टेंडर कोरं टेंडर चुपचाप देऊन टाका. म्हटलं मी टेंडर देऊ शकत नाही कारण की त्याच्याकडे पात्रता नाही, याला म्हणता इंजिनियर. आणि मग ते म्हणे मग माझं जर ऐकलं नाही तर लक्षात ठेव म्हणे मी काय करेल. म्हटलं तुम्ही काही करू शकत नाही, माझी बदली करू शकता आणि माझा बाड बिस्तरा बांधलेला असतो. येस येस. तुकाराम मुंडे सारखा. तुम्ही माझी बदली केली की मी काहीही तक्रार न करता इथून निघून जाईल म्हटलं. राईट राईट. पण मला काही असं चुकीचं काम करायचं नाही. आणि मग ते म्हणे ठीक आहे म्हणे मग तुझी बदलीच करतो. माझी मग 2-4 दिवसात बदलीची ऑर्डर आली आणि माझी बदली झाली तिथून. असं प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझ्या सर्व्हिसमध्ये मला प्रत्येक ठिकाणी हा अनुभव आला. वाघूर धरणाच्या डांबरीकरणाचे काम आपल्या कार्यकर्ता मिळावं म्हणून तुम्ही 3 वेळा फोन केले, त्यांना दमदाटी केली. तुम्ही विजय पांढरे मला वाटतं असेल तर त्याने भूमिका आपल्याला दाखवावं त्या ठिकाणी. मी कोणत्याही याच्यामध्ये हस्तक्षेप कधीही केलेला नाही. नियमाच्या बाहेर मी कधी काम केलं नाही. आणि या कामांच्या संदर्भामध्ये सार्वजनिक मला वाटतं अँटी करप्शनची ओपन इन्क्वायरी झालेली आहे. त्यामुळे ओपन इन्क्वायरीमध्ये जर त्यांनी मांडलं असतं तर कदाचित हा प्रश्न सुटला असता. ओपन इन्क्वायरी झालेली आहे सगळ्या अँटी करप्शनच्या मध्ये.